वो आहे की माननीय राहुलजी थेट नाही का विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, विद्यार्थ्यांच्या हातात माईक जाऊन विद्यार्थी स्वतः माननीय राहुलजींसमोर आपली कैफियत मांडतायत. तर कुठेही आड पडता नाही, कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी बॅरिकेडिंग नाही. या संदर्भात थेट विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधतील आणि इथून एक वेगळा उत्साह उद्याच्या काळात आमचा या देशाचा राज्यकर्ता कसा असेल हा विश्वास नव्हे तर त्या ठिकाणी खात्री घेऊन बाहेर पडतील याची मला या ठिकाणी मुख्यमंत्री याच्यावर टीका पण करत आहेत या सभेवर. हे देखो कुछ तो लोग कहेंगे असं आहे की ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांना लक्षात येते की या देशाची जनता आपल्यावर नाही का या ठिकाणी नाराज आहे किंवा उद्याच्या काळामध्ये आपल्याला दरवाजात उभं करणार नाही, ते आता या ठिकाणी जनजी बाबतीत बोलायला लागलेत. आज जसं देवेंद्रजी बोलले हे या ठिकाणी तूफान आ रहा है, इस तरीके का माहौल उनके दिल में है और वो समझ आनंदाची बाब आहे. माननीय लोंढे साहेब बोलले तसं या ठिकाणी एखाद्या कार्यकाळामध्ये या देशाला या पक्षाला आवडणारा देशाच्या आणि पक्षाच्या एकूणच नाही का उद्याच्या चांगल्या भविष्यकाळाची जाण असणारा नेता आपल्या कार्यकाळामध्ये आपल्या शहरामध्ये येणं ही निश्चित आनंदाची, भाग्याची आणि उत्साहाची सुद्धा बाब आहे. त्याप्रमाणे माननीय राहुलजी गांधी जे एकूणच आता भारतीय राजकारणातले एक वेगळे आयकॉन आहेत, त्याचबरोबर सामान्य नागरिकांपासून खास करून जेनझीच्या गळ्यातले ताईत आहेत. ते या ठिकाणी छात्रकी गुंजी या अभियानाच्या अंतर्गत पुण्यामध्ये येतात. या देशामध्ये 3 सभा ऑलरेडी झाल्यात, कोटा राजस्थान, प्रयागराज उत्तर प्रदेश, देहरादून उत्तराखंड आणि त्याच्यानंतर माननीय राहुलजी कुठे येत आहेत ते पुणे शहरामध्ये येत आहेत. पुण्याची निवड याच्याकरताच आहे कारण की हे शहर राजमाता जिजाऊंचं शहर आहे. हे शहर हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं शहर आहे, ज्याच्यातून या ठिकाणी स्वराज्य निर्माण झालं आणि बहुजनांना शिक्षणाची द्वारसुद्धा खुली झाली. त्या शहराची निवड मुद्दामून मुलींच्या किंवा छात्र मुली ज्या स्टुडंट्स नाही का गर्ल्स आहेत त्यांच्यासाठीच्या सभेसाठी याची निवड झाली. त्याच्यामुळं पुणे शहराची तयारी झालेली आहे. ग्राउंड सज्ज आहे, प्रचार प्रसार खूप झालेला आहे. वेगवेगळे कॉलेजेस, मेस, हॉस्टेल्स, MPSCच्या अभ्यासिका, UPSCच्या अभ्यासिका, रस्त्यावर उभी राहणारी तरुणाई यांच्याशी सगळ्यांशी संपर्क या ठिकाणी झालेला आहे. खात्री आहे ग्राउंड म्हणून नाही का रस्तेसुद्धा या ठिकाणी गर्दीने भरलेले तुम्हाला नक्की दिसेल. रेकॉर्ड ब्रेक होईल, रेकॉर्ड ब्रेक सभा निश्चित होईल याची खात्री नव्हे तर विश्वास आहे.